आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता मुस्लिम समाजातील लहान लेकरांकडून मदरसात विशेष दुआचे आयोजन। मिरज येथील मंगळवार पेठ, इसापुरे गल्ली, मालगावे वाडा येथील मदरसामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता मुस्लिम समाजातील लहान लेकरांकडून विशेष दुआचे आयोजन करण्यात आले। या प्रार्थनेदरम्यान मदरसातील लहान मुलांनी अल्लाहकडे अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक केलेली कामे, त्यामुळे कित्येक दिन दुबळ्या, गोरगरीब, दुर्लक्षित वर्गांना त्याचा फायदा होऊन त्यांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता अहोरात्र झटणारे महाराष्ट्राचे दादा यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांनी केलेल्या पुण्याईचा त्यांना मोबदला मिळून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी निष्पाप लहान मुलांकडून अल्लाहकडे दुआ करण्यात आली। यावेळी मौलाना सलेम मुशरीफ, आसिफ भाई मालगावे, सुभान मालगावे, अनीस मुजावर, अरबाज बाक्षीराज, इसाक मालगावे, अब्दुल भाई नदाब तसेच मदरशातील विद्यार्थी उपस्थित होते। स्वर्गीय अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांसाठी काम करणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली असून विशेषतः सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा दादा हरपला म्हणून उपस्थितांचे मन हळहळत होते। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी कौसेन मुल्ला, मिरज। अस्सलाम वालेकुम, मैं आसिफ मालगावे पाड़ा मदरसा मिरज की जानिब से आज हमारे सबके हरदिल अजीत दादा पवार इनका जो एक्सीडेंटली इंतकाल हुआ है, इस वजह से हमें बहुत ही ऐसे दिल को अफसोस है कि हम सब में जो हंसते खेलते रहने वाले हमारे अजीत दादा, और वो एक मराठा समाज के नहीं रहते हुए हम सब मुस्लिम समाज और इतर समाज और मागासवर्गीय समाज, हम सब के समाज के वो दादा थे, हमारे बड़े भाई थे। जब भी हमारे ऐसा कुछ भी काम निकलता था तो हमारे दादा की तरफ से एक बात में हमारा काम होने वाला, ऐसा एक हमारा आदमी था अजीत दादा। वो अचानक जाने की वजह से हमें बहुत ऐसे अफसोस है, और इसलिए हमारे छोटे से मदरसा और छोटे छोटे जो हमारे बच्चे हैं उनके लिए हमारे तरफ से अल्लाह के लिए हम उनके लिए दुआ कर रहे हैं कि अल्लाह उन्हें जज़ाए खैर दे और उन्हें जन्नत नसीब करे। और अल्लाह जो है वो नन्हे बच्चों की दुआ जल्द ही कबूल करता है। इसलिए हमारे मदरसे के सब बच्चे और हमारे मेरठ के सब बच्चे की तरफ से उनके लिए बहुत ही श्रद्धांजलि है, और हम दुआ करते हैं कि वो हमारे में जो एक ये है वाकया है कि इंसान को जाते वक्त कुछ नहीं लेके जाना है, अपने अमाल का जखीरा लेके जाना है। तो हमारे अजीत दादा ने भी ऐसे हमारे अच्छे जो काम किए हैं हमारे लिए, और वो जाते टाइम वो अमाल का अच्छा जखीरा ही लेके गए हैं कि जिसकी वजह से अल्लाह उन्हें जन्नत नसीब करेंगे। आमीन। आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचे सावट पसरलेले आहे। अजितदादांचे कार्य हे खूप मोठे होते। अजितदादा सर्व समावेशक असं राजकारण करत होते आणि सर्व समाज घटकांसाठी अत्यंत चांगले असं दादांनी कार्य केलेलं आहे, आणि दादांचे असे उपकार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेवर आहेत। त्यामुळेच आम्ही आमच्या या मिरज मधील मालगावेवाडा मदरसामधून दादांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आम्ही आमच्या अल्लाहकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत। अल्लाह या लहान लहान मुलांचे, आमचे हफीज साहेब असतील, आमचे चाचा असतील, या सर्व लहान मुलांची प्रार्थना लवकर कबूल करेल, आणि दादांनी जे पुण्य कार्य, दादांनी काही घेऊन गेलेले नाही, दादांनी त्यांचे पुण्य कार्य घेऊन गेलेले आहेत। गोरगरिबांसाठी, समाजातील दुर्लभ घटकांसाठी जो दादांचा लढा राहिलेला आहे, जो काम राहिलेला आहे, काम करणारे दादा म्हणून होते। आता हे बोलताना आमचा अंत करून भरून आलेला आहे। त्यामुळे आम्ही आमच्या अल्लाहला आमची अशी दुआ करतो की अल्लाह अजितदादांच्या आत्म्यास शांती देवो, आणि त्यांना तिथं सुख समाज, त्यांनी जसं समाजासाठी कार्य केले त्याचं फळ त्याला अल्लाह तिथं देवो, ही आम्ही आमच्या अल्लाह चरणी आम्ही प्रार्थना या सर्व लहान मुलांमार्फत आम्ही करत आहोत। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।